नमस्कार, मी मनाली आणि आपण पाहताय महिला विशेष। खरं तर महिलांना शिक्षणाची दारं खुली करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे। 8व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाज सुधारणेचं महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज 188वी जयंती असून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्य हे 18व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्करत स्त्री शिक्षणासाठी झटले। भारतातल्या पहिल्या शिक्षिका आद्य समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यामधील नायगाव इथं खंडोजी निवासे पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला। लहानपणापासूनच सावित्रीबाई अत्यंत जिद्दी, धाडसी, अन्यायाविरुद्ध बंड पुकारलं त्यांनी आणि त्या अत्यंत स्वाभिमानी देखील होत्या। वयाच्या 9व्या वर्षीच त्यांचा विवाह ज्योतिबारावांसोबत झाला आणि लग्नाआधीच त्यांना शिक्षणाचा खरं तर गंधही नव्हता। मात्र सासरी गेल्यानंतर त्यांनी ज्ञानाचा सुगंध पसरवण्याचं महान कार्य केलं। शिक्षणाचा प्रसार, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं असल्याचं सावित्रीबाईंनी ओळखलं। दरम्यान शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामुळे गोविंदराव फुलेंनी 1849ला ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना घरातून बाहेर काढलं। तर इसवी सन 1848 साली भिडेवाड्यामध्ये फुले दाम्पत्यांनी मुलींची पहिली शाळाही सुरू केली आणि या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका होत्या आणि पुढे याच शाळेत त्यांनी मुख्याध्यापक म्हणून सुद्धा काम केलं। तर इसवी सन 1896 सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला। 1896-97 दरम्यान पुणे परिसरामध्ये प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला। या जीवघेण्या आजारानं अनेकांचे जीव घेतले। प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाई यांना देखील प्लेग झाला आणि 10 मार्च इसवी सन 1897 रोजी त्यांचं निधन झालं। या क्रांतिज्योतीला विनम्र अभिवादन। तर आपण नजर टाकूया ते म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव इथं झालाय। सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथं त्यांचा जन्म झालाय। 18व्या शतकात स्त्री शिक्षणासाठी मोठा लढा फुले दाम्पत्यानं दिला। मुलींसाठीची पहिली शाळा पुण्यातल्या भिडेवाड्यात त्यांनी सुरू केली। तर समाजाचा रोष पत्करून स्त्री शिक्षणाची दारं त्यांनी उघडली आणि भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतलं जातं। तर भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सुद्धा त्या होत्या। इतकंच नाही तर गृहिणी मासिकात त्यांनी काही लेखही लिहिले आणि 1896च्या दुष्काळातही मोठं समाजकार्य त्यांनी केलं। स्त्रियांनी शिकावं हे सावित्रीबाईंचं ब्रीदवाक्य। तर 10 मार्च 1897 मध्ये प्लेगच्या साथीत सावित्रीबाईंचं निधन झालं। तर 1 जानेवारी रोजी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जिथं रोवली त्या पुण्यातल्याच भिडेवाड्याची दूरवस्था झाली आहे। या वाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी मागणी केली जाते। मात्र ही मागणी अजूनही प्रलंबितच आहे आणि म्हणून नववर्षाच्या सुरुवातीलाच या मागण्यांसाठी पुण्यामध्ये शोभायात्रेचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। दरम्यान आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी भिडेवाड्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ जिथून रोवली, देशातली पहिली मुलींची शाळा जिथून सुरू केली तो पुण्यामधील भिडेवाडा। त्या भिडेवाड्यामधली ही पहिली मुलींची शाळा आहे आणि 1 जानेवारीला सुरू केली, तो स्मरण दिन आहे। परंतु आपण बघूयात की काय अवस्था आहे या वाड्याची, कारण अत्यंत जीर्ण अवस्था आहे, पडायला आलेला आहे, कोर्ट कचेरीमध्ये तो अडकलेला आहे आणि हाच तो वाडा आहे। आणि जर आपण पाहिलं तर या पायऱ्यांवरून लोक जात आहेत आणि आजची जी भिडेवाड्याची जी स्मृती आहे ती जागवताना आपल्याला दिसत आहेत।
आपण सुद्धा या मार्गाने जाऊयात. पण जर बघितलं तर कशा पद्धतीनं हा जो वाडा आहे तो त्याची दुरवस्था आहे, त्याची एक जीर्ण अवस्था आहे, ती पण आपल्याला दिसते. खरं तर याच्या पुनरुज्जीवनाची किंवा इथं याला हेरिटेज दर्जा मिळावा, याचं चांगली डागडुजी व्हावी अशी मागणी आहे. परंतु वाद वेगवेगळे आणि कोर्टामध्ये गेलेल्या केसेस त्याच्यामुळं आपण बघतो की झालेलं नाही. आणि खरोखर म्हणजे एखादा जीर्ण झालेला किंवा भग्न झालेला वाडा असतो तशी ज्याची अवस्था आहे. आणि खरं तर या ठिकाणी देशामधलं जी पहिली शाळा आहे मुलींची ती सुरू झाली. आणि खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेकी असं आज जे म्हटलं जातं अभिमानाने, त्या सगळ्या महिलांना शिक्षणाची दारं खुली करून दिली. तो वाडा आहे, त्याच्या स्मृती ज्या आहेत त्या जागवल्या जात आहेत. आज इथं आलेलो आहोत आपण सगळेजण. 1 जानेवारी इथून मुहूर्तमेढ रोवली फुले दाम्पत्यांनी. पण काय वाड्याची अवस्था आहे, काय दशा वाड्याची आहे, काय प्रशासनाचं लक्ष नाही की काही नाही, काय दशा करून ठेवली या वाड्याची. पूर्ण पडलेलं आहे. काय काय करायला पाहिजे असं वाटतं? काय आशिया खंडातली पहिली मुलींची शाळा काढलेली महात्मा फुलेंनी, त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की आज त्या वाड्याची म्हणजे राहण्याची व्यवस्था केलेली नाहीये, काहीच नाहीये. इथं पर्यटक येत आहेत, आज कार्यकर्ते आलेले आहेत, पण आपण वर्षानुवर्षे बघतोय ही अवस्था अशीच आहे. काय कोर्ट कचेऱ्या सुरू आहेत, काय वाद आहेत, काय याचं पुनरुज्जीवन होऊ शकत नाही का? ही वास्तू आपण जपू नाही शकत? या ठिकाणी भिडेवाड्याचा प्रश्न हा हायकोर्टामध्ये स्थानिक भाडेकरू आणि सरकार यांच्यामध्ये पेंडिंग आहे. आणि लवकरच महानगरपालिकेनं जो हेरिटेजचा दर्जा आहे तो राज्य सरकारकडनं आम्ही मिळवलेला आहे आणि लवकरच त्याचं पुनर्जीवन होईल असं. कधीपर्यंत वाटतं तुम्हाला, कधीपर्यंत होईल हा प्रश्न सुटेल? काय साधारण पुढच्या 2-3 वर्षामध्ये याचा पूर्ण प्रश्न निकाली लागेल. तरी हेरिटेजचा दर्जा मिळाल्यामुळं पुढची वाटचाल सुकर आहे. फक्त हायकोर्टात प्रकरण पेंडिंग असल्यामुळे जास्त प्रतिक्रिया देणं त्याच्यावर उचित होणार नाही. आपण जर बघितलं तर बरोबर यांचं म्हणणं आहे की कोर्टामध्ये हा वाद अडकलेला आहे आणि हेरिटेजचा दर्जा मिळाल्यामुळं चांगलं याची पुनर्निर्माण होऊ शकतं. सगळ्यांची तीच इच्छा आहे. जसं इथं येणारा प्रत्येक कार्यकर्ता तेच म्हणतोय की जिथं मुहूर्तमेढ रोवली शिक्षणाची, स्त्री शिक्षणाची, त्याच्या स्मृती जपल्या पाहिजेत. तो आपल्या अभिमानाचा भाग आहे आणि यासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे. वाद सगळे मिटवले गेले पाहिजेत आणि हा जो वाडा आहे त्याचा सगळा लौकिक बघता लवकरात लवकर याचा जो पुनर्विकास आहे तो केला गेला पाहिजे. तर आजच्या आधुनिक काळात देखील आपल्या समाजात स्त्रीची समानता ही आभासीच आहे. संविधानानं दिलेल्या मानवी हक्कांमुळे आजची स्त्री सुशिक्षित झाली आहे खरी, मात्र अजूनही त्याला पूर्णत्व प्राप्त झालेलं नाहीये. खेडोपाड्यांमध्ये आणि शहरात सुद्धा काही स्त्रिया आहेत त्या शिक्षणापासून अजूनही वंचित आहेत, तर काही कारणास्तव त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागते. आणि संपूर्ण शिक्षण मिळणं हा खरं तर महिलांचा मूलभूत हक्कच आहे आणि तो त्यांना मिळायलाच पाहिजे. आणि यासाठी आता ठोस पावलं उचलणं हेच सावित्रीबाई फुलेंसाठी त्यांचा वारसा पुढे नेल्यासारखं असेल. आणि यानंतर आता वेळ झाली एका ब्रेकची. पण ब्रेकवर जाता जाता सावित्रीबाई फुलेंना कवितेतून आदरांजली. मला पाहताच त्याने हंबरडा फोडला, भिडवाडा बोलला. मला पाहताच त्याने हंबरडा फोडला, भिडवाडा बोलला. बाळांनो तुम्ही यारे पहा माझी दुर्दशा, पाहून माझे रूप दीन पिकतो रे हशा. हृदयाचा त्याने आज रे बांध सोडला, भिडवाडा बोलला. मला पाहताच त्याने हंबरडा फोडला, मला पाहताच त्याने हंबरडा फोडला, भिडवाडा बोलला. माझी सावित्री आई चालली जोमान, चिला पिला न तिनं शिकविलं प्रेमान. माझी सावित्री आई आली रे जोमान, चिला पिला न तिनं शिकविलं प्रेमान. आज फुटली ती पाटी खडूर तुटला, आज फुटली ती पाटी खडूर तुटला, भिडवाडा बोलला. मला पाहताच त्यानं हंबरडा फोडला, मला पाहताच त्या
अनेक ठिकाणी आपण पाहतोय लग्नसराई सुरू आहे, तर आजकाल ट्रेंड आहे थीम मॅरेजेसचा. म्हणजे नवरा नवरीचे कपडे, दागिने, ठिकाण ते अगदी स्टेजवर येईपर्यंतची हटके एंट्री. पुणे जिल्ह्यामधल्याच दौंड तालुक्यातल्या केडगावात शेतकऱ्यांना आपल्या मुलीला घरापासून ते थेट लग्न मंडपात बुलेटवरून आणलंय. चला जाऊयात या हटके विवाह सोहळ्यात. केडगावमधील शहाजी देशमुख यांच्या मुलीचा लग्न सोहळा सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनलाय. आयन लॉन्स येथे हा विवाह सोहळा नुकताच पार पडला. सकाळपासूनच वऱ्हाडी मंडळी लग्न मंडपात उपस्थित होती. मित्र परिवार, नातेवाईक असे सगळेच जण नववधू वराची आतुरतेनं वाट पाहत होते. त्यांच्या स्वागतासाठी बँड बाजाही वाजत होता. आणि तितक्यात एक वेगळाच आवाज प्रत्येकाच्या कानी पडला आणि तो आवाज होता बुलेटचा. या बुलेटवरून एंट्री झाली ती नववधूची. फेटा बांधून डोळ्यावर गॉगल लावून नववधू लग्न मंडपात दाखल झाली आणि मग काय सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. आज माझा विवाह सोहळा संपन्न झाला. मला बुलेटवरून येण्याची खूप इच्छा होती मांडवापर्यंत, तर माझ्या वडिलांनी माझी ती इच्छा पूर्ण केली. आजपर्यंत माझ्या वडिलांनी मला मुलाप्रमाणे सांभाळले. मुलगा आणि मुलगा यात काहीच फरक न करता मला त्यांनी वाढवले आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आज माझा विवाह सोहळा कोमल देशमुख हिच्याबरोबर संपन्न झाला. तरी तिने येताना बुलेटवरून येण्याचं नियोजन केलं तर ते मला विचारलं होतं आणि त्याबद्दल मी आनंदी आहे. प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न धूमधडाक्यात झालं पाहिजे. कोमलचे वडील शहाजी देशमुख यांनी सुद्धा आपल्या मुलीची हौस तिच्या लग्नाच्या निमित्तानं पूर्ण केली आहे. माझ्या मुलीचं लग्न होतं आज कोमल देशमुख. तिची फार इच्छा होती की बुलेटवरून वर्धावा काढावा म्हणून. मुलींना आणि मुलांना दोन्हींना आम्ही एकसारखं सन्मान देतो. म्हणतात ना, हौसेला मोल नाही. कोमलची ही बुलेट सवारी पाहून तुम्हाला पुन्हा एकदा आठवण झाली असेल ती सैराटमधील आर्चीची. केडगावहून जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आतापर्यंत आपण स्वच्छता अभियानाचे वेगवेगळे उपक्रम पाहिलेत, पण आता आपण बघणार आहोत एक आगळा वेगळा उपक्रम. कारण स्वच्छतेच्या या उपक्रमासाठी थेट नवरा नवरीच झाडू घेऊन रस्त्यावर उतरलेत. तर पाहूयात अहमदनगरहून आमचा खास रिपोर्ट. नववर्षाच्या पूर्वसंध्येला विवाहाच्या पवित्र बंधनात अडकल्यानंतर रोहित आणि निशाची वरात थेट येऊन थांबली ती अहमदनगरच्या तारकपूर बस स्थानकावर. नवदाम्पत्याचं स्वागत करण्यासाठी मित्रमंडळी आधीपासूनच सज्ज होती. नवरा नवरी गाडीतून उतरले आणि हातात झाडू घेऊन चक्क बस स्थानक स्वच्छ करायला लागले. रोहित आणि निशाचा हा पवित्रा बघून उपस्थितांना मात्र आश्चर्याचा सुखद धक्का बसला. समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी रोहित आणि निशानं आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुहूर्त साधला. लग्न आटोपल्यानंतर जगताप दाम्पत्यानं आर्ट ऑफ लिव्हिंग आणि युवा चेतना फाउंडेशनच्या मदतीनं तारकपूर बस स्थानकावर स्वच्छतेची वरात ही संकल्पना यशस्वीरित्या राबवली. मी माझं लग्न आहे, एक वरात म्हणून स्वच्छतेची मोहीम हाती घेतो. तर हिचाही तिला सहभाग होता आणि माझ्या आई वडिलांचाही त्याला सहभाग होता, म्हणून मी असा एक आज स्वच्छतेची वरात म्हणून उपक्रम हाती घेतलेला आहे. ज्याप्रमाणे नेते मंडळी स्वच्छता मोहिमेत नावापुरती हातात झाडू धरतात, त्याप्रमाणे रोहित आणि निशानं फक्त दिखाऊपणा केला नाही, तर कानाकोपऱ्यातला कचरा स्वतःच्या हातानं गोळा केला. आम्ही मागच्या 5 वर्षापासून नगर शहरामध्ये वेगवेगळे स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी आणि जे लोकांच्या लक्षात येतील, ज्याच्यातून लोकांचं परिवर्तन होईल असे काही उपक्रम राबवत असतो आणि लोकांना प्रोत्साहित करत असतो स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी. आपलं लग्न हटके व्हावं अशी जवळपास प्रत्येक वधूवराची इच्छा असते. त्यात अनेकांच्या लग्नात बडेजावपणा जास्त बघायला मिळतो. मात्र रोहित आणि निशानं स्वतःच्या लग्नात स्वच्छतेची वरात काढून आपलं लग्न हटके तर करून दाखवलंच, मात्र एका महत्त्वाच्या विषयावर प्रबोधनही केलंय. साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.